वर्ध्यामध्ये स्वावलंबी मैदानावर प्रचार सभा एनडीएची पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काही वेळामध्ये ते सगळ्यांशी संवाद साधतील। मात्र दृश्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतंय सगळ्या मान्यवरांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बसलेले आहेत। स्वावलंबी मैदानावर ही एनडीएची सभा काही क्षणामध्ये सुरू होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर बघायला मिळतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी काही क्षणामध्ये इथे पोहोचले। रावसाहेब दानवे बघायला मिळत आहेत। वर्ध्यामध्ये नरेंद्र मोदींची ही प्रचार सभा आहे। या वर्धा जिल्ह्याचा प्रतीक असलेल्या सुताच्या हाराने या ठिकाणी स्वागत करते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं जात आहे। 28 मार्चला ही सभा होणार होती, मात्र ती पुढे ढकलली गेली आणि 1 तारखेला ही सभा होईल हे जाहीर करण्यात आलेलं होतं। त्याप्रमाणे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची वर्ध्यामध्ये ही सभा होतीये। आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रवीण, काही क्षणामध्ये संवाद साधतील पंतप्रधान नरेंद्र मोदी, ते स्वावलंबी मैदानावर बघायला मिळतात। थेट प्रक्षेपण सगळे न्यूज 18 लोकमतचे प्रेक्षक बघतायत, आपण काय सांगाल? सुवर्ण, आपण पाहू शकतो आता पंतप्रधानांचं स्टेजवरती आगमन झालं आहे आणि वायुसेनेच्या ते स्वावलंबीच्या मैदानापर्यंत पोहोचले। याच परिसरात एक हेलिपॅड तयार करण्यात आलं आणि ते स्टेजवर आलेले आहे। आता अवघ्या काही मिनिटांमध्ये म्हणजे पहिले मुख्यमंत्र्यांचं भाषण होईल आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतील। तर महाराष्ट्रातली पहिली सभा आहे। या पहिल्या सभेमध्ये पंतप्रधान कोणत्या विषयाला हात घालतात आणि शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा काँग्रेस पक्षानं जे आश्वासन दिलं आहे मिनिमम वेजचं आणि 20% जनतेच्या खात्यामध्ये 6,000 महिना जमा करण्याचं 72,000 रुपये वर्षाला जमा करण्याचं आश्वासन दिलं आहे, त्याच्यावर काय बोलतात याकडे विशेष लक्ष आहे। कारण की हा ग्रामीण मतदारसंघ आहे आणि ग्रामीण भागातून लोक आलेले आहे। त्यामुळे महाराष्ट्रातली पहिली सभा आहे आणि महात्मा गांधींचा सेवाग्राम आश्रमात जात नाहीये पंतप्रधान सुरक्षेच्या कारणास्तव। त्यामुळे या भाषणामध्ये काय काय मुद्दे असतील याकडे लक्ष लागलं आहे। आता भारत माता की जय घोष सुरू आहे आणि नागरिक नक्की प्रवीण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलायला उभे राहिलेले आहेत। आपण थेट प्रक्षेपण बघतो। वंदे वंदे मोदी है तो मोदी है तो मोदी है तो मोदी जी आगे बढ़ो, मोदी जी आगे बढ़ो। मंचावर उपस्थित आपले लाडके पंतप्रधान आणि भारताचे प्रधान चौकीदार माननीय नरेंद्र मोदी जी, मंचावर उपस्थित भाजपचे अध्यक्ष आणि चौकीदार रावसाहेब दानवे जी, आपले चंद्रपूरचे उमेदवार आणि चौकीदार हंसराज अहिर जी, आरपीआयचे नेते आणि चौकीदार आदरणीय रामदास आठवले जी, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आपले चौकीदार सुधीर भाऊ मुनगंटीवार जी, आपल्या वर्धा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि वर्ध्याचे चौकीदार रामदास तळसजी, गडचिरोलीचे उमेदवार आणि तिथली चौकीदारी पुन्हा करणार असे अशोक नेतेजी, अमरावतीचे उमेदवार आणि अमरावतीची चौकीदारी पुन्हा करणार ते आनंदराव अडसूळजी, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे, खासदार विकास महात्मेजी, अनंतराव गुडेजी, मंचावर उपस्थित माझे सर्व सहकारी आमदार आणि चौकीदार आणि या ठिकाणी 42 डिग्री टेम्परेचरच्या रणत्या उन्हामध्ये देशाच्या प्रधान चौकीदाराचं स्वागत करण्याकरता उपस्थित झालेल्या माझ्या सर्व चौकीदार भगिनी आणि बंधूंनो,
हमने वर्धा में इसलिए ली कि पिछले 2014 में भी हमने वर्धा में सभा आयोजित की और वर्धा में आपकी सभा के बाद गांधी जी का सपना साकार हुआ। गांधी जी ने कहा था कांग्रेस को विसर्जित कीजिए, वर्धा ने कांग्रेस को विसर्जित कर दिया। लोकसभा में विसर्जित, विधानसभा में विसर्जित, जिला पंचायत में विसर्जित, नगर पालिका में विसर्जित। 4 दिन पहले ग्राम पंचायत के चुनाव हुए, 60% सरपंच सीधे भारतीय जनता पार्टी के और शिवसेना के चुनकर आए। पूरे तरीके से कांग्रेस को विसर्जित करने का काम जो गांधी जी का सपना था वर्धा वासियों ने पूरा करके दिखाया। और इसलिए हमें विश्वास है कि अब फिर एक बार आपकी सभा यहाँ हो रही है। ये विदर्भ की भूमि है। इस विदर्भ की भूमि ने पिछले बार भी 10 में से 10 सीटें भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुति को दी थी और इस बार भी 10 में से 10 सीटें मिलेगी। कांग्रेस एनसीपी का सुपना साफ करने वाला ये विदर्भ होगा, ये मैं आपको यहाँ पर वादा करता हूँ। बंधू भगिनींनो, मी आदरणीय मोदी साहेबांचे आभार मानतो। विदर्भाच्या सुपुत्राला त्यांनी या ठिकाणी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली। आमचे सुधीर भाऊ असतील, आमचे नितीनजी असतील, सगळे विदर्भाचे सुपुत्र या ठिकाणी सत्तेवर आल्यानंतर आज विदर्भावरचा अन्याय दूर करण्याचं काम आम्ही सगळे मिळून करतोय। विदर्भाने कधी जेवढा पैसा सिंचनाकरता पाहिला नव्हता, रस्त्यांकरता पाहिला नव्हता, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करता पाहिला नव्हता, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना विजेचे कनेक्शन देण्याकरता पाहिला नव्हता। अरे 15 वर्षात त्यांनी जे दिलं नाही ते 4 वर्षामध्ये या विदर्भाला मोदीजींच्या नेतृत्वात देण्याचं काम आम्ही केलं। एकट्या वर्धा जिल्ह्यामध्ये 50,000 हेक्टर जमीन ही सिंचनाखाली या ठिकाणी आली। या ठिकाणी जवळजवळ पीक विम्यामध्ये दुप्पट फायदा शेतकऱ्यांना झाला आणि शेतकऱ्यांची संख्या देखील 2 पटीने वाढली। थेट मदतीमध्ये 5 पटीचा फायदा शेतकऱ्यांना झाला। मागच्या सरकारनं कर्जमाफी केली होती, वर्धा जिल्ह्याला 52 कोटी मिळाले होते। आमच्या कर्जमाफीमध्ये 498 कोटी रुपये हे वर्धा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळाले। आज मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सिंचनाचं काम जे चाललेलं आहे, रस्त्यांचं काम जे चाललेलं आहे, हा जिल्हा बदलण्याचं काम आम्ही करतोय। बंधू भगिनींनो, तुम्हाला एवढीच विनंती आहे, काल 31 मार्च झाला। 31 मार्चला वही खाते बंद होतात, 1 एप्रिलला नवीन वही खाता निघतो। मागच्या खात्यात तुम्ही प्रचंड प्रेम दिलं, पण आता या नवीन खात्यामध्ये त्याही पेक्षा मोठं प्रेम हे तुमच्याकडनं आम्हाला पाहिजे आहे। आणि बंधू भगिनींनो, काही देशांमध्ये इंग्रजांमध्ये 1 एप्रिल हा एप्रिल फूल म्हणून मनवला जातो, पण या देशामध्ये एका पार्टीने 50 वर्ष लोकांना एप्रिल फूल बनवलं आणि आता त्याचे नेते पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये लोकांना एप्रिल फूल बनवायला निघाले। ये भारत की जनता है, ये अप्रैल फूल बनने वाली नहीं है। तुम विदेशों में अप्रैल फूल बनाओ, यहाँ तुम किसी को अप्रैल फूल नहीं बना सकते। आणि म्हणून ही जनता खऱ्या अर्थानं या ठिकाणी केवळ भाजपच्या पाठीशी उभी राहणार आहे। मोदी जी, आपको हराने के लिए इस महाराष्ट्र में कांग्रेस गठबंधन ने 56 पार्टियों का गठबंधन बनाया। 56 पार्टियों का, वो जानते नहीं है देश चलाने के लिए 56 पार्टियां नहीं लगती, 56 इंच का सीना लगता है। और 56 इंच का सीना ये केवल मोदी जी के पास है। आज भारत जिस प्रकार से पूरे दुनिया के सामने खड़ा है, मोदी जी आपने काम तो इतना किया, आपके काम से तो लोग संतुष्ट है ही,
लेकिन अगर कोई काम बच गया होगा तब भी लोग कहते हैं काम होता रहेगा, मोदी जी वापिस आएंगे तो काम करेंगे। लेकिन लोगों को एक चीज का समाधान है, जिस प्रकार से हमारे देश की साख आज पूरी दुनिया में बनी है, जिस प्रकार से लोग कहते हैं अब मोदी जी का राज है, अब भारत पर तेरी नजर कोई कर नहीं सकता, और जो तेरी नजर करेगा उसका क्या हश्र होता है, ये बालाकोट में लोगों ने देख लिया। और इसलिए मैं आपका आभार व्यक्त करता हूं और जाते जाते लोकांना हीच विनंती करतो, आमचे रामदासजी तळस यांचा जन्मदिवस आहे, त्यांना जन्मदिवसाचा या ठिकाणी आपण काय गिफ्ट देणार आहात, जन्मदिवसाचा पुरस्कार काय देणार आहात? मागील वर्षीपेक्षा देखील जास्त मतांनी रामदासजी आणि सगळ्या उमेदवारांना आपण निवडून आणावं एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।